नमस्कार. डिफायनाइट इंटिग्रेशनची नेक्स्ट प्रॉपर्टी इंटिग्रेशन 0 to a fx dx इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to a fx dx प्लस इंटिग्रेशन 0 to a f of 2a minus x dx. सो हे इंटिग्रेशन असेल तर असं स्प्लिट करून ॲडिशन येते. हे आपल्याला साधारण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये यूज करता येतं, कारण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इथे साइन स्क्वेअर वगैरे काहीतरी, आणि 0 to 2π असं जर असेल तर हे आपल्याला 0 to a 0 to a असं स्प्लिट करता येतं. फर्स्ट याच्यात एफ एक्स ॲज इट इज अँड सेकंड याच्यात 2a minus x असं फंक्शन आहे. सो आता ही प्रॉपर्टी प्रूव्ह करूया, आपण डिराईव्ह करूया, अर्थात RHS आपण कन्सिडर करूया आणि RHS इज इक्वल टू LHS येते का चेक करायचं. सो कन्सिडर RHS इज इक्वल टू 0 to a fx dx प्लस इंटिग्रेशन 0 to a f of 2a minus x dx. आता त्यातला फर्स्ट टर्म आहे ती अगदी सिंपल आहे. सेकंड टर्म मध्ये काही सिम्प्लिफाय होतंय का चेक करूया आणि मग ॲडिशन म्हणजेच LHS येते का आपल्याला चेक करायची. सो RHS इज इक्वल टू, आपण दोन इंटिग्रेशन्स आहेत त्याला I1 I2 म्हणून. RHS इज इक्वल टू I1 प्लस I2. I1 इज सिम्पल, इक्वेशन 1, नंतर इथे पुट करू, आपण आल्या सबस्टिट्यूट करू व्हॅल्यूज त्या. सो I1 सिम्पल आहे, I2 काय येते आपण सिम्प्लिफाय काही होतंय का आपण चेक करूया सबस्टिट्यूशन वगैरे. So consider I2 is equal to integration 0 to a f of 2a minus x dx. आता हे थोडं सिम्प्लिफाय करायचं, त्यामुळे 2a minus x असं फंक्शन आहे, त्याच्याऐवजी आपण सिंगल व्हेरिएबल आणू. सिंगल व्हेरिएबल म्हणजे काय, सबस्टिट्यूशन लागणार. डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन करताना जसं dx रिप्लेस होतं dt ने, तसंच लिमिट्स पण चेंज होतात आणि काय चेंज होतात ते आपल्याला बघावी लागते. सो फर्स्ट आपण घेऊया पुट 2a minus x is equal to t. That implies dx म्हणजे काय येणार बघा, 2a कॉन्स्टंट आहे, म्हणजे minus dx is equal to dt means dx is equal to minus dt. dx ची व्हॅल्यू minus dt. आणि आता आपण लिमिट्स बघायला लागतील. ॲज x टेंडिंग टू a, सॉरी आधी 0 आहे ना, हे लिमिट 0 आहे, लोअर लिमिट. सो ॲज x टेंडिंग टू 0 दॅट इम्प्लाइज इथे आपण 2a minus x is equal to t आहे, त्याच्यात आपण 0 सबस्टिट्यूट करूया. दॅट इम्प्लाइज 2a minus 0 is equal to t. That implies t tends to काय येणार आहे, t ची व्हॅल्यू आली 2a. सो लोअर लिमिट आलं t ह्या व्हेरिएबल साठी 2a. अपर लिमिट काय आहे बघूया, ॲज x टेंडिंग टू दिस a. दॅट इम्प्लाइज आता ह्याच्यात व्हॅल्यू घालून बघूया आपण, 2a minus a is equal to t. ॲज x टेंडिंग टू a t ची व्हॅल्यू काय येते हे आपल्याला काढायची असते. तर t ची व्हॅल्यू काय आली, 2a minus a means a. सो दॅट इम्प्लाइज t टेंड्स टू a. नुसती फ्लिप नाही झाली तिथे, नुसतं लोअरचं अपर अपरचं लोअर लिमिट असं झालेलं नाहीये. प्रत्येक वेळेला तसंच होईल असं नाही, वेगळीच लिमिट पण येतात बरेचदा. सो ही वेगळीच लिमिट झाली. काय आली आहे, लोअर लिमिट आलंय 2a, अपर लिमिट आलंय a. आता आपण ही इंटिग्रेशन पुन्हा घेऊया विथ व्हेरिएबल t या व्हेरिएबलमध्ये इंटिग्रेशन आपण कन्सिडर करू. सो दॅट इम्प्लाइज I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन, आता लिमिट्स काय आली, लोअर इज 2a, अपर इज a, f of t झालं अँड मायनस dt, मायनस साइन बाहेर. सो दॅट इम्प्लाइज मायनस इंटिग्रेशन 2a to a ft dt. मायनस साइन ॲब्सॉर्ब करायचं असेल तर इथे मात्र आपण चेंज करतो, लोअरचं अपर करतो, अपरचं लोअर लिमिट करतो त्या रूल प्रमाणे. आधी झाले प्रॉपर्टी. दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन a to 2a ft dt, कारण मायनस साइन नको आहे आपल्याला, मायनस ॲब्सॉर्ब केलं त्यामुळे आपण फक्त ती चेंज केली. आता आपल्याला I2 ची व्हॅल्यू काय मिळाली, I2 इज इक्वल टू a to 2a ft dt. पण आपल्याला t हे व्हेरिएबल नको आहे, कारण सगळं एक्सप्रेशन x मध्ये आहे. सो आपण जसं तसं जर एखादं एक्सप्रेशन असेल, एखादं फंक्शन असेल ते x मध्ये रिप्रेझेंट केलं ते t मध्ये और tचं x मध्ये लिहू शकतो. इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूमध्ये त्याच्यात काही चेंज होत नाही. डिफायनाइट इंटिग्रेशनचा हा रूल आहे, त्यामुळे ft dt मीन्स fx dx असं आपण म्हणू शकतो. सो आपण I2 ची व्हॅल्यू लिहूया आता. दॅट इम्प्लाइज I2 इज इक्वल टू, इथे ft dt आहे त्याच्याऐवजी fx dx. लिमिट्स तीच राहणार आहेत, a to 2a fx dx. आता एक सिंपल अशी व्हॅल्यू मिळाली आपल्याला I2 ची. I1 तर आहेच, I1 सिंपलच आहे, अजून काही सिम्प्लिफाय करायला नको. I2 आपण सिम्प्लिफाय करून ही व्हॅल्यू आणली. आता आपण I1 प्लस I2 ची व्हॅल्यू काय होते ती चेक करूया. सो RHS
इज इक्वल टू I1 प्लस I2 त्या ह्याच्यात व्हॅल्यूज घालूया विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू a I1 ची व्हॅल्यू आहे इंटिग्रेशन 0 टू a fx dx प्लस I2 इज a टू 2a तर नवीन न्यू व्हॅल्यू घालायची त्याची a टू 2a fx dx म्हणजे हेच एक्सप्रेशन आहे फक्त ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू आपण ही इथे एक्सच्याच फॉर्म मध्ये थोडी लिमिट चेंज झाली त्याची पण fx अशा फॉर्म मध्ये आपण त्याची एक वेगळी व्हॅल्यू काढलेली व्हॅल्यू चेंज केली नाही फॉर्म फक्त बदलला कारण इथे लिमिट चेंज झाली त्यामुळे इथे फंक्शन चेंज झालं f(2a - x) चा fx झाला आता या दोघांची ऍडिशन करायची आली तर काय येईल पुन्हा एक मागचा रूल मागची प्रॉपर्टी तुम्ही जर आठवलीत तर काय आहे ती प्रॉपर्टी की इथे आहे 0 टू a प्लस a टू 2a म्हणजेच काय 0 टू 2a आणि सेम फंक्शन पाहिजे अर्थात इथे fx dx आहे इथे पण fx dx सेम टू सेम पाहिजे तरच होतं ते सो 0 टू a आणि मग कंटिन्युटी मध्ये a टू 2a अशी लिमिट्स असतील तर जशी ही स्प्लिट झाले तसंच एकत्र पण आणता येतात सो फर्स्ट लिमिट हे असणार आहे आणि अपर लिमिट हे असणार आहे विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 2a fx dx या दोन इंटिग्रेशनचे ऍडिशन म्हणजे 0 टू 2a fx dx लिहू शकते का मी कारण ती प्रॉपर्टी काय सांगते की 0 टू 2a fx dx असेल तर असं स्प्लिट करता येतं 0 टू a 0 टू 2a मध्ये a ही व्हॅल्यू कुठली तरी रिअल नंबर असणार आहे तर ते आपण ही व्हॅल्यू घेतली आणि कंटिन्युएशन मध्ये घ्यायचं असतं म्हणजे 0 टू a हे फंक्शन प्लस a टू 2a परत फंक्शन दॅट इम्प्लाइज 0 टू 2a fx dx पण हे काय दिसतंय दिस इज सेम ॲज LHS विच इज इक्वल टू LHS त्यामुळे RHS इज इक्वल टू LHS आपल्याला मिळालं त्यामुळे ही प्रॉपर्टी आपली इथे ट्रू झाली ही प्रॉपर्टी आपण एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करू शकतो